म्हणजे आचार्य दीनबंधूंनी बौद्धत्वच मांडलं. त्यांनी कधी हिणकस गौण आणि तुडवलेले अन्यायग्रस्त अजिबात वापरले नाही. त्यांनी बौद्ध साहित्यच मांडलं. 1958 साली त्यांनी अशोक विजय नावाचं नाटक लिहिलं. सर, अशोक विजय नाटक 58 मध्ये लिहिलं आणि त्या नाटकात मी मॅट्रिक पासून मग कलिंगच्या राजकुमाराची भूमिका करायला लागलो. कलिंगचा राजकुमार मी त्या नाटकात उभा करायचे. माझे वडील मध्यम शेगावर हे सम्राट अशोकाची भूमिका करायचे. आम्ही बाप बेटे एकमेकासमोर हिरो आणि हिरन म्हणून उभे असायचो. त्या काळापासून मला सम्राट अशोकाच्या कॅरेक्टर बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि मग मी अभ्यासाला लागलो. माझे अनेक गोष्टी मग मी शिकताना माझे सगळे भ्रम हळूहळू सगळे दूर व्हायला लागले. आणि बौद्ध शिल्पकलेवर इतर जगाचा कसा परिणाम झालेला आहे आणि त्या शिल्पकलेतून काय काय व्यक्त झालेले आहे हा अभ्यास माझा गेल्या 45 वर्षापासून सुरू आहे. शिल्पकला हा विषय साधा सोपा नाही. जसं मी तुम्हाला मग असे सांगितलं की पाली म्हटल्यापेक्षा लिपीची उत्क्रांती हा सुद्धा भाग हा साधा सोपा नाही, तसा हा सुद्धा नाही. आता सम्राट अशोकाच्या एका शब्दाबद्दल सांगून मी या ठिकाणी पूर्णविराम घेणार आहे. कारण किती अंत पहावा तुमचा. मास्टर सब कुछ जानता है आणि मी प्रायमरी शिक्षक आहे, मला माहिती आहे. पहा, अनेक लोकांनी सम्राट अशोकावर काही काही लिहिलं. आमचे विपश्यनाचार्य बनते जे कोणी असतील ते त्यांनी लिहून ठेवलं की सम्राट अशोकानं आपल्या शिलालेखात लिहून ठेवलं. काय लिहून ठेवलं की धम्म जर वाढवायचं असेल तर 2च गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या? एक तर भगवान बुद्धाने जे विनय सांगितले त्या विनयाचं पालन करा. दुसरं सांगितलं विपश्यना करा. त्यांनी सांगितलं, आम्ही ऐकलं. पण मी जेव्हा सम्राट अशोकाचे शिलालेख वाचायला लागलो, समजून घ्यायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की सम्राट अशोकानं कुठंच विपश्यना हा शब्द लिहिलाच नाही. आता कसं करावं? त्यांनी काय शब्द वापरला? निजातिया. विनयाचं पालन करा आणि निजातिया करा. निजातिया या शब्दाचा अर्थ काय होतो बंधूजनो? जो आउटलाईन चालला, जो विनयानुसार वागत नाही त्याला समोर बसवा आणि सगळ्यांनी मिळून त्याला समजावून सांगा आणि त्याला सरळ करा. निजातिया. या निजातिया शब्दाचा विपश्यना अर्थ लावणारे लोक महान विद्वान आहेत. मी त्यांना महान विद्वान म्हणतो. बघा, एकेका शब्दांची उकल हळूहळू होते, एकदम होत नाही. एकदम काही ज्ञानाचा प्रकाश असा पडत नाही. तुम्हाला प्रयत्न करायला लागतात. आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांसंदर्भात राजबली पांडे तत्कालीन अधिकारी होते, ब्राह्मण समाजाचे आहे, पण त्यांनी जबरदस्त पुस्तक लिहून ठेवलं सम्राट अशोक शिलालेख. त्याच्यानंतर या युगात अशोक तपासे म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी सम्राट अशोकाचे 12 पुस्तकं लिहिले शिलालेखांवरचे. जबरदस्त पुस्तक आहे. त्यानंतर मोतीलाल आलमचंद या माणसाने या सर्वावरच कहर केला. काय केलं? सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये, लघुलेखांमध्ये, छोट्या छोट्या वाक्यांमध्ये जेवढे शब्द आले त्या सगळ्या शब्दांचे संदर्भ, अर्थ सगळेच्या सगळे लिहून ठेवले. दानलेख, ज्याच्या ठिकाणी जे दानलेख आहेत त्यांची संपूर्ण शब्दांचा अर्थच त्या माणसाने लिहून ठेवला. कधी मागवणार तुम्ही हे? कधी अभ्यास करणार? आणि तुमचा वेळ इतर धर्मावर टीका करायला जातो. अरे अगोदर तुमच्या ग्रंथाचं विश्लेषण करा, त्याचा अभ्यास करा. अभ्यास करणं माणसाला फार कठीण जाते. ते जिकरीचं काम आहे. दुसऱ्यावर टीका तर फार लवकर करता येते हो तुम्हाला. त्याच्यात वेळ घालवला आणि समाज आपल्यापासून तोडला.
आणि तुम्ही काय म्हणता, आम्ही राजकारणापासून अस्पृश्य. अरे लोकांवर कशाला बोलता? तुमच्या धम्माचा अभ्यास करा, धम्माचा अभ्यास करा, ज्याचं त्यांच्याजवळ राहू द्या. दुसऱ्याच्या श्रद्धेवर कधीही त्यांची दुखवू नका. हे महत्वाचं सूत्र लक्षात ठेवा. कारण तुम्हाला जर बुद्ध समजून घ्यायचं असेल, सम्राट अशोकानं संपूर्ण जगात बौद्ध धम्म जर नेला असेल तर त्यांनी काय केलं? त्यांनी तिथल्या देवांना विरोध नाही केला. चायनातले जे देव होते ते स्वीकारले आणि त्यांना धम्म सांगितला. धम्म म्हणजे सदाचार. तुम्ही पूजा कोणाची करा हो, पण तुम्ही सदाचारानं वागा, एवढंच तो सांगेल. त्याच्यामुळे तुम्ही मध्य आशियात जर गेले तिथं किती देवता आहेत माहित आहे का? अरे भयंकर देवता आहेत. सुमेरियन असिरियन लोकांच्या, इजिप्शियन लोकांच्या. ज्या इजिप्शियन लोकांच्या त्या बाबी जर सांगत बसलो तर तुम्ही म्हणा, बरं आपण याचीच तर पूजा करत होतो पूर्वी. कसं करा? सांस्कृतिक आदान प्रदान हा विषय वेगळा आहे, तो इतिहासाच्या पुस्तकात नाही. तो कुठं आहे? तो भौगोलिक असणाऱ्या प्राप्त पुराव्यावर अवलंबून आहे. आणि प्राप्त पुरावे असं सांगतात की चंद्र सूर्याची पूजा तेही करत होते, अग्नीची पूजा तेही करत होते, मधातलेही लोक करत होते. सुमेरियन असिरियन म्हणजे इराण इराकचे लोक, इजिप्शियन लोक, अकेडियन लोक. तुमचं नावही माहित नाही तुम्हाला. अकेडियन म्हणजे कोण, हित्तिती म्हणजे कोण हे माहित नाही तुम्हाला, मितानिक म्हणजे कोण ते लोक हे माहित नाही तुम्हाला. त्यांची काय सांस्कृतिक बाब होती. बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास एवढा साधा सोपा नाही. कारण त्या काळात सर्व 91% जर बौद्ध असतील तर याच्याहून समजून घ्या, लेण्यांमधल्या शिल्पकला याच्यावर इजिप्शियनाचा जसा प्रभाव आहे तसा सुमेरियन असिरियन लोकांचाही प्रभाव आहे. इजिप्तच्या राणीच्या किंवा राजाच्या डोक्यावर जर नाग असतील, नाग शिल्प आहेत त्यांच्या डोक्यावर, आणि तुमच्या लेणीमधल्या राजांच्या डोक्यावर जर नाग शिल्प असतील तर त्यांचं तुमचं सहसंबंध झालाच नाही हे कसं समजणार? हे मान्यच करायला हवं. इजिप्तमध्ये, आपल्या ग्रीकांमध्ये त्यांच्या देवतांच्या डोक्यावर गंधर्व पंख लावलेले मानव असे उडत उडत येताना दाखवतात. सुमेरियन असिरियन लोकांमध्ये किंवा ग्रीकांमध्ये असे, आणि तुमच्या लेण्यांमध्ये सुद्धा बुद्धाच्या डोक्याच्या भोवती ते विद्याधर दिसत आहे. म्हणजे तुमचा विद्याधर आणि त्यांचे उडते मानव हे सेम टू सेम कल्पना आहे. काय आहे? शिल्पकला तिकडून इकडे आली, धम्म इकडून तिकडे गेला. तुमच्यावर जागतिक शिल्पकलेचा प्रभाव आहे आणि तो मौर्याच्या काळापासून आहे. मौर्याचा. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं शिल्पकला उभी करून ठेवली, सम्राट अशोकाने एकही लेणी कोरली नाही. बंधुजनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी फक्त स्तूप आणि पिलरच बांधले. आणि लेण्या ज्या त्यांच्या काळात झाल्या त्या फक्त 12 लेण्या नावाची लेणी आहे बिहारमध्ये. त्या 4 लेण्या आहेत. आणि त्या 4 लेण्या 2 भदंत भंतेजींना दिल्या, एक आजीविकांना दिल्या, एक जैन साधूला दिली. त्यातल्या 2 खुद्द सम्राट अशोकाने बांधल्या, कोरल्या. ते शेल्टर होते, आश्रयस्थान होतं. कसं? पावसाळ्यात त्यांना वर्षावास करण्यासाठी आश्रय म्हणून आहे. तिथं बुद्धाची मूर्ती नाही. सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध मूर्तीच झाली नाही, मूर्तीच नाही. मग दुसऱ्या ज्या 2 लेण्या आहेत तर त्यांचा जो नातू होता दशरथ, या दशरथ मौर्यानं 2 लेण्या कोरल्या, त्याही जैन साधूंना दिल्या. या मौर्य राज्य कारभारामध्ये एकूण चंद्रगुप्तापासून तर बृहदत्तापर्यंत 10 राजे होऊन गेले. त्यांचा कार्यकाल आहे आपल्याकडे. त्यांची नाणी, त्या काळात राजा हा नाणी करायचा नव्हता, व्यापारी हे नाणी करत होते. नाणं हे व्यापारी लोकांचं आहे, राजाचं नाही. राजा फक्त टॅक्स गोळा करणे हेच काम त्याचं होतं. तर व्यापाराच्या संदर्भात मला या ठिकाणी त्रिपिटकाबद्दल बोलायचं आहे.
सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये त्रिपिटकाचं नाव कुठंच नाही. त्यांच्या संपूर्ण शिलालेखामध्ये 7 ग्रंथाचे नाव आहे. कोणते? विनय समुकसे, आर्यवसानी, अनागत भयानी, मुनिगाथा, मुनिय सुत्त, उपतिस्स पत्नो आणि राहुल वादो. हे 7 ग्रंथ आहे. त्रिपिटकाचं नाव त्यांना माहिती नव्हतं. हे कसं काय शक्य आहे? कारण त्या काळात त्रिपिटक तयारच नाही झालं. हे 7 ग्रंथ आहे आणि हे 7ही ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध नाही. या 7 ग्रंथावरून त्रिपिटक नंतरच्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात 4थ्या धम्मसंगीतीत निर्माण झालं. मग ते बुद्धाने केलं असेल का? बुद्धानं प्रवर्तनच केले. मग तुमच्यापर्यंत कसे आले? तर ते सांगितलं अभंत्य आनंदी. मग आनंदाचं तुम्ही ऐकलं काय? नाही. मग काय? तिथे तत्कालीन बौद्ध भिक्षूंनी लिहिलेलं आहे. आपलं सुद्धा साहित्य तपासून घेताना आपल्याला खूप मोठ्या खबरदाऱ्या बाळगाव्या लागतात की बुद्ध काळात नेमकं काय होतं. बुद्ध काळात फक्त सदाचार, आर्य अष्टांगिक मार्ग हा बौद्ध धर्माचा बेसिक आहे. जो नंतरचा प्रवास आहे हा नंतरच्या भिक्षूंनी निर्माण केलेली परंपरा आहे. हे समजून घेतलं पाहिजे. बघा, आता सम्राट अशोकाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण बाब सांगून मी या ठिकाणी थांबतो. असं मगाही म्हटलं, आताही म्हणतो. एक बाब राहिली सांगायची. काय? सम्राट अशोक म्हणतात की जो विनयानं वागत नाही त्या बौद्ध भिक्षूला पांढरी वस्त्र दिली पाहिजे. विनय महत्वाचा. जो संघात फूट पाडेल त्याला विनयापासून दूर करायचं, संघापासून दूर करायचं. हे सारनाथच्या शिलालेखात सांगतो. आणि याची प्रत, या शिलालेखाची एक प्रत ह्या प्रती उपासक आणि उपासिकांना द्यायच्या की याला भिक्षेतून काढलं, याला भिक्षू संघातून काढलं, हा वागत नाही चांगला. अशाच प्रकारचा शिलालेख सांची स्तूपाच्या 5व्या स्तंभावर सुद्धा आहे की जो संघात फूट पाडेल त्याला संघातून बाहेर काढून पांढरे वस्त्र घाला. एवढा मोठा पराक्रम सम्राट करतात आणि या काळात तुम्ही ते करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण संघाचे विनय आपल्याला माहिती नाही. संघ किती आहेत, संघाचे प्रकार किती आहेत याच्याबद्दल आपल्याला कठोर माहित नाही. वंदनेत आहे व यदिदं चत्तारे पुरुष युगाने अट्टपुरुष बुद्धला. वारंवार पाठ केला, वारंवार सांगतो, रोज म्हणतो. यदिदं चत्तारी, 4 प्रकारचे संघ असतात. चत्तारी म्हणजे 4. कोणते 4? तुम्हाला संघ म्हटला कारण भिक्षुच दिसतो. अरे संघाचे प्रकार 4 आहेत. भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ, उपासिका संघ आणि या 4चं कॉम्बिनेशन म्हणून समाज तयार होतो. त्याला म्हणायचं संघ. प्रत्येकानं आपापले विनय पाळले पाहिजेत आणि प्रत्येकानं आपापल्या पौर्णिमेला, अमावस्येला 2 दिवशी आपण संघाचं एकत्रीकरण करून माझ्याकडून कोणते कोणते विनय मोडले गेले याचं प्रायश्चित्त घेण्याची परंपरा मौर्य काळातही होती, बुद्ध काळातही होती, म्हणून मौर्य काळापर्यंत होती. ती आज बंद आहे. उपासक उपासिकेचे विनय किती आहेत? फक्त 5च आहे. या विनयाच्या बाबतीत तुम्ही कधी विहारात एकत्र आल्याचं कधी तुम्हाला दिसलं का? मी दारू पेलो का? सांगा काय मी दंड घेऊ या आठवड्यात असं म्हणून तुम्ही दर रविवारी संडे के संडे आपण बाबासाहेबांचा आज्ञा जर पाळत असू तर संडे के संडे जाने का और जाने के क्या करने का? वंदना बोलने के और निकल पड़ने का. विनयाच्या बाबतीतलं काय? तसे भिक्षूंचेही विनय, भिक्षुणीचेही विनय याबाबत संघाचा आढावा घेणं आवश्यक आहे. तो घेतला नाही म्हणून प्रचंड गोंधळ आहे. मला वाटेल तसं आहे. मुझे जो लगता है मैं बनाता हूं, वही करता हूं. अभिमानानं मी म्हणतो. मी जर एखाद्याला म्हटलं का रे रविवारी दारू का पिला, क्या करने काय करे गो,
तू लाके देता क्या, तू कमाता क्या. अरे सामाजिक काही ज्या बाबी आहेत त्या तुम्ही पाळल्या पाहिजे. त्यासाठी तुमचा दबाव गट कुठं आहे? दबाव गट नसल्यामुळे संघ सदस्य लाखो करोडो आहे, पण संघ नाही. संघं शरणं गच्छामि म्हणण्याचा अधिकार मला तरी नाही हो. तुम्हाला आहे का नाही तुमचं तुम्ही पाहून घ्या. मी माझ्याहून सांगतो, संघं शरणं गच्छामि म्हणायचं मला, मी बुद्धाला मानतो, धम्माला मानतो, बरोबर आहे. पण संघं शरणं गच्छामि म्हणताना माझी जी लडखडते, कारण मला माहिती आहे की माझा संघच नाही. आम्ही कधी दर रविवारी पंचशिलाच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी कधी 5 मित्र आम्ही एकत्र आलेलो नाही. हे आपलं वैगुण्य आहे. दुसरं वैगुण्य सांगून मी या ठिकाणी थांबतो. काय वैगुण्य आहे? अर्थकारण. नोकऱ्याच्या माग सगळे लोक लागले. स्वातंत्र्य काळापासून संविधान अस्तित्वात आलं आणि आपण बाबू शीत मोठा साहेब झाला पाहिजे. साहेबाला किती पदवी आहे आणि साहेबाच्या किती जागा आहे? तेवढे पोरं आहेत का तुमचे? तेवढी पोरं लागतील का? नाही. मग तुम्ही उद्योगधंद्याच्या मागे का लागले? तुम्ही संस्था का निर्माण केल्या नाही? अर्थकारणासाठी तुम्ही काहीच केलं नाही. व्यापारात कुठंच नाही. उद्योगात कुठंच नाही. किती मागणार नोकऱ्या? सरकार किती देणार तुम्हालाच? संपूर्ण जनता आहे. मौर्य काळात तसं होतं का? व्यापारात त्यांना व्यवसाय धंदे करण्याचं स्वातंत्र्य होतं. आजही स्वातंत्र्य आहे. MIDC मध्ये तुमच्यासाठी भूखंड होते. अमरावतीकरांनो, किती भूखंड आहेत तुमच्या नावानं? तुमच्यासाठी होते. लोकांनी घेतले, परस्पर विकले, काहीच केलं नाही. असे प्रत्येक शहरामध्ये झालं. उद्योगधंद्याच्या मागे लागा. आणि आता मी तुम्हाला आणखी दुसरी एक बाब सांगतो की तुम्हाला आर्थिकता जर सक्षम करायची असेल तर विदेशी भाषा शिका. इंग्रजी शिका, चायनीज शिका, त्याला जापनीज शिका. सिलोन, ब्रह्मदेव वगैरे वगैरे बौद्ध राष्ट्राकडे नोकऱ्या मागायसाठी जा. तिकडे उद्योगधंदे करा आणि उद्योगधंदे केल्यानंतर आपला मायदेश सरपंच करा. मायदेश कधी विसरायचा नसतो, पण आपलं कार्यक्षेत्र हे नेहमी आता बाहेरच्या जगाशी पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बौद्धत्व देऊन जागतिक पातळीवर आणलं. या जागतिक पातळीवर जाताना तुम्हाला मौर्यासारखं साम्राज्य जर बनवायचं असेल, भारताचं सक्षम बलाढ्य बनवायचं असेल, अभेद्य बनवायचं असेल, तर तुम्हाला उद्योगधंद्याची कास धरावी लागेल. आणि मग तुमचं स्वातंत्र्य, तुम्हाला मान सन्मान, तुमचं राजकारण हे यशस्वी होईल. फुकट्याजवळ कोण येते हो? तुम्हालाच नाही तर मला काय देते? एक तरी समाज तुम्ही तुमचा मित्र करून घेतला का या 56 वर्षात, 60 वर्षात? मी तर म्हणतो त्यावेळेचे जे समाज तुमच्याशी जुळलेले होते ना, तेही तुम्ही तोडून टाकले स्वतःच्या आचरणानं. आणि म्हणता आम्ही बौद्ध धम्म सब जग में फैलाएंगे. तुमच्याच्यानं काही होत नाही. तुमचा मित्रही बदलत नाही. का? आदर्श वागणूक तुमची समोर ठेवा. लोक तुमच्या आदर्श वागणूक पाहून म्हणतील हे बेटर ऐसा. एवढं मी बोलतो आणि मला खूप तुम्ही ऐकून घेऊन सहन केलं. धन्यवाद. समजलं असेल तुम्हाला की मला 7 ते 8 तास लागतील सम्राट अशोक मांडायला. खूप धन्यवाद सर. आपलं अगदी मनपूर्वक धन्यवाद आहे. मंडळींना एक सूचना आहे की अजून आपला सांस्कृतिक कार्यक्रम बाकी आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक धम्मनायिका नृत्य प्रदर्शनी आपल्या समोर होणार आहे, सादरीकरण होणार आहे. तत्पूर्वी सरांनी जो इतिहास आपल्या समक्ष मांडला आहे, या ठिकाणी सादर केला आहे, तर त्या इतिहास ऐकल्यानंतर मला असं वाटत आहे की बराच इतिहास आपल्यापासून अजून खूप दूर लोटला गेला आहे. अजूनपर्यंत आपण त्याच्यापासून खूप दूर आहोत. आणि म्हणून 4 लाईनी मला आठवत आहेत की आज कोणीतरी मस्ती केली म्हणे. आज कुणीतरी मस्ती केली म्हणे, माणसानं माणुसकी सस्ती केली म्हणे. अरे सावध व्हा रे गवा ज्वारीच्या दाण्यांनो, कारण आज पाखरानंच
केली म्हणे, आज पाखरानंच बुजगवण्याशी दोस्ती केली म्हणे. आज अशी परिस्थिती आपली झाली आहे. खरा इतिहास आपल्यापासून खूप दूर आहे. मंडळी, यानंतर आपण कार्यक्रमाचा प्रोटोकॉल मोडत थोडंसं त्यामध्ये चेंजेस करत आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजपूत सरांना काही कामानिमित्त अर्जंट निघायचं आहे, तेव्हा मी सर्वप्रथम अध्यक्षांनाच विनंती करेल की राजपूत सरांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, अशी त्यांना मी मनपूर्वक विनंती करतो. आदरणीय राजपूत सर. महेंद्रजी शेगावकर यांनी ज्या पद्धतीने अत्यंत अभ्यासपूर्ण, संशोधनपर आणि कळकळीचं वक्तव्य इथे सादर केलेलं आहे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महेंद्रजी त्यांनी त्यांच्या परिचय देत असताना सांगितलं की मी प्राथमिक शिक्षक होतो आणि मी 4 तास कमीत कमी बोलतो. मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य होतो, त्याच्यामुळे जवळपास 8 तास बोलू शकतो आणि त्याचा मला अधिकार आहे. पण आपण निश्चिंत असावं. एक चिठ्ठी आलेली आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम बाकी आहे, थोडंसं आटोपता घ्या. याचा अर्थ असा आहे, संकेत असा आहे की जास्तीत जास्त 2 मिनिटं बोला आणि घरी निघा. खरं तर तुमचा अंत पाहण्याचं काही कारण नाही आहे आणि भाषण करण्याचा ही वेळही नाही आहे. भाषणाबद्दल एकाने सांगितलेलं होतं की भाषण म्हणजे सभ्य माणसांनी सभ्य माणसांचा सभ्यपणाने केलेला छळ. मी आणखी तुमचा अंत पाहू शकत नाही, कारण की असं म्हणतात की एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर त्याला अशा कार्यक्रमाचा अध्यक्ष करा की जो 4-5 तास चालेल. रत्नाकर सिरसाट आणि मी क्लासमेट होतो. BSc ला शिकत असताना कधी काही चूक झाली असेल माझ्या हातून म्हणून त्यांनी हा बदला तर घेतला नाही असं मला वाटतं. कारण की आल्यापासून मी बघतोय 4-4:30ला त्याचा फोन आला. त्यांनी सांगितलं की झाली का तयारी? मी म्हटलं माझी तर तयारी आहे, तुझी झाली काय? तर तो म्हणे अजून 1 तासानंतरही. मी म्हटलं तरी आपण मित्राच्या सोबत आहोत, कमीत कमी त्याला एक तरी प्रेक्षक लागेल आणि म्हणून तो येऊन बसला असेल तर मी आता एक वक्ता आणि तो प्रेक्षक आणि म्हणून मला तिथे जाणं गरजेचं आहे. मी सौला म्हटलं की तुम्ही चला, पण माझ्या अगोदर माझे मोठे बंधू डॉक्टर बेलसरे सर इथे उपस्थित होते, जे आता तुम्हाला माहिती आहे की BID कॉलेजचे प्राचार्य राहिलेले आहेत. इंटरनॅशनल लेवलला त्यांचे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीवरचे लेक्चर्स हे कोलंबिया युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचलेले आहे. असा माणूस समोर बसलेला आहे आणि मग मला असं वाटलं की आपण तिथे जावं. इथे आल्यानंतर मग हे सगळं बघितलं. अगदी सुरुवातीपासून सांगतो की अत्यंत सुंदर कार्यक्रम हा इथे आत्तापर्यंत झालेला आहे. अगदी स्वागत गीतापासनं संचलन करणारा मुलगा अत्यंत नेमकेपणाने आणि उद्बोधकपणे संचलन करतो आहे. इथे जे मध्यभागी बसलेले आहेत आमचे सगळ्यांचे लाईव्ह चक्रवर्ती सम्राट अशोक. मी पहिल्यांदा त्यांच्यासारखं बसून पाहिलं थोडंसं, की म्हटलं आपल्यालाही बसता येते काय. थोडा वेळ बसलो, मग कंबर अकडली, मग इकडे तिकडे पाहावं. इतक्यात ते बरं झाले की ते शिंदे साहेबांचे जाधव साहेबांचे त्यांची ओपाओपी झाली, ते निघून गेले. सापडलो मी एकटाच. मग मी आणखी परत खाली बसलो तर म्हटलं जमलं गड्या आपलं, आता काही चिंता नाही. सुशील दत्त बागडे आणि त्या गणलित ताईंनी सुंदर इथे एक पात्री सादर केले. त्याचा आनंद घेत असताना परत त्याने अनाऊन्स केलं की इकडे येऊन बसा. काची पडते ना माणूस. इकडे आल्यावर परत मग मी तसं बसण्याचा प्रयत्न केला. म्हटलं जागा बदलून पाहा, इकडून बसा. इकडून बसलो तरी मग शेवटी जमलंच नाही. ते या पायावर त्या पायावर या असा तो चालू झाला आपला अनुलोम विलोम. आणि मग शेवटी मला असं वाटलं की आता हे लवकर आटोपलं पाहिजे. सरांचं वक्तव्य इतकं सुंदर होतं की आपण सगळे मंत्रमुग्ध झाला. इतका अभ्यास आहे. मी 2-4-5 असे कॅसेट आणि काहीतरी पुस्तकं वाचली. मला वाटलं की आपलं याच्यातलं काही सुटलं तर आपण घुसवू त्याच्यात काही सुटलंच नाही ना. आता जर टाकायचा प्रयत्न केला तर आपल्या जागेवर बुमरॅंग व्हायचं. म्हणून मी म्हटलं आता हे बंद करावं. मुकाट्याने ती चिठ्ठी आलेली आहे त्याचा सन्मान करावा आणि लवकरात लवकर इथून निघावं. खरं सर तुमचा अभ्यास पाहून आम्हालाही असं वाटतं काहीतरी शिकावं इथे. आता पुढे जमलं तर ते पाहू.
परंतु जर समजा जमलं तर त्यावेळेस मात्र तुमच्या अगोदर निपटून घेऊ. तुम्ही जसं सांगितलं की बा अध्यक्ष माझ्यानंतर कोणी बोलायला नाही पाहिजे, खरंच नाही बोलायला पाहिजे. जरा फोन आल्यासारखे आहेत ना सगळे लोक. त्याला असं वाटतं की बा आपण खरंच, कारण तुम्ही ज्या जोरात बोलता असाल तुम्हाला समजलं काय सांस्कृतिक कार्यक्रम हाच आहे, तुम्ही आताच ओपाव मी. तर अत्यंत सुंदर कार्यक्रम आतापर्यंत झालेला आहे. याच्यानंतर सुद्धा खूप चांगला कार्यक्रम होणार आहे. काही सत्कार राहिलेले आहेत, ते सत्कार सुद्धा होतील. मी रत्नाकर शिरसाट, मेश्राम साहेब, मस्सिने साहेब, गडलिंग सर, इथे आलेले सगळी मंडळी, आमचे मुंद्रे सर सिनेट सदस्य आहेत, या सगळ्या मंडळीचं मी आपण सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला ही संधी दिली आणि इथे बसण्यासाठी अत्यंत चांगला सोफा दिला. त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. करता है कि मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता सर, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता और कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो कहीं मिल जाते हैं इस मोड़ पर, लोग तो कहीं मिल जाते हैं इस मोड़ पर, हर कोई आपके जैसा अनमोल नहीं होता सर, हर कोई आपके जैसा अनमोल नहीं होता. धन्यवाद सर, आपण आपला अगदी मोलाचा वेळ काढून इथे उपस्थित झालात. आपल्या शब्दाने या सभागृहाला एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आपण निर्माण करून दिली. यानंतर आपण पुरस्काराकडे वळणार आहोत, पण पुरस्काराची सुरुवात करण्यापूर्वी एक सुंदर नृत्य आपल्या समोर सादर होणार आहे. मी नृत्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करेन प्रियादर्शनी वानकडे. अतिशय सुंदर ही नृत्य सादर करते आहेत. तिचं नृत्य मी आज पहिल्यांदा बघणार, पण त्याची चर्चा मी जवळपास या कार्यक्रमाची जी पहिली मीटिंग झाली तेव्हापासून ऐकतो आहे. आणि मला ही आशा आहे की इथे बसलेल्या सगळ्याच, उपस्थित असलेल्या सगळ्याच मंडळींना देखील तिचं नृत्य अतिशय आवडेल अशी आपण सगळ्यांतर्फे आशा बाळगतो. उपसंपदा सचित परियोदपणं येतं सृष्टि की ही भांति बन जाए आओ यूं सवारे दुनिया. सृष्टि के हम साथी बन जाए, सृष्टि की ही भांति बन जाए आओ यूं सवारे
लहरों की ना भाषा कोई, धरती को ना आशा कोई, लहरों की ना भाषा कोई, धरती को ना आशा कोई, लहरों की ना भाषा कोई, निकले चंदा रोज यहाँ। धरती को ना आशा कोई, लहरों की ना भाषा कोई, निकले चंदा रोज यहाँ। सूरज के हम साथी बन जाए, सूरज की ही भांति बन जाए, मिलके जगमगाए दुनिया। सूरज के हम साथी बन जाए, सूरज की ही भांति बन जाए, मिलके जगमगाए दुनिया। मन की शांति, तन की कांति, कौन ना चाहे बोलो। मन की शांति, तन की कांति, कौन ना चाहे बोलो, बस तोड़ो स्वार्थ की बेड़ियां। मन की शांति, तन की कांति, कौन न चाहे बोलो, बस तोड़ो स्वार्थ की बेड़ियां। गौतम के हम साथी बन जाए, गौतम की ही भांति बन जाए, गौतम से सजाए दुनिया। गौतम के हम साथी बन जाए, गौतम की ही भांति बन जाए, गौतम से सजाए दुनिया। गौतम से सजाए दुनिया, गौतम से सजाए दुनिया, गौतम से सजाए दुनिया। खूप सुंदर नृत्य प्रदर्शन या ठिकाणी झालं आणि दिलीप मसाने सरांकडून तिला 500 रुपयाचं धम्मदान मिळालेलं आहे. जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा तिचं स्वागत करा. आणि यानंतर आपण आता लगेचच पुरस्कार आणि सत्काराकडे वळणार आहोत. तेव्हा मी या ठिकाणी मंचावर सर्वप्रथम आमंत्रित करतो आमचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय महेंद्रजी शेगावकर सर हे सन्मानपूर्वक मंचावर येतील. त्यासोबतच आदरणीय रवींद्रजी मुंद्रे सर सिनेट सदस्य हे देखील मंचावर येतील. यासोबत स्वागताध्यक्ष आदरणीय अशोकरावजी गडलिक हे मंचावर येतील. आणि त्यानंतर आयोजन मंडळी हे देखील प्रातिनिधिक स्वरूपात या सत्कारामध्ये, या पुरस्कारामध्ये सामील होतील. म्हणून आयोजक मंडळीमधील देखील सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी मंचावर यावा. आणि तो समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यासाठी आज प्रदान करण्यात येत आहे संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समितीतर्फे सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक धम्मचक्र पुरस्कार. या पुरस्काराने काही मंडळी आपल्यातील या ठिकाणी सन्मानित केले जातील. तेव्हा हा पुरस्कार प्रदान करण्याकरिता मी आयोजक मंडळी तसेच प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. आणि मी सुरुवातीला बोललो होतो की तो मार्ग म्हणजेच चित्रकलेचा, चित्राच्या माध्यमातून देखील समाज प्रबोधन करता येतं. आणि अशा चित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या आदरणीय मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. प्रोग्राम मध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम करतायत. जोरदार टाळ्याने एकदा पुन्हा मॅडमचं स्वागत करूया. आणि आता आपण त्या क्षणाकडे वळूया ज्या क्षणासाठी आपण सगळेजण आतुर झालाय. बरीच मंडळी बाहेर गावावरून येऊन देखील इथे उपस्थित आहे, थांबून आहे. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार होणं गरजेचं आहे. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोक धम्म प्रचार पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती यांच्या वतीने. मी सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करतो आदरणीय रमेशजी कटके सरांना.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करा रमेशजी कटके सरांचं. आदरणीय सर, शासकीय सेवा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य आणि समाज सेवा या सर्व क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. सहकार विभाग महाराष्ट्र शासनात उपनिबंधक म्हणून दीर्घकाळ सेवा देत जिल्हा उपनिबंधक पदावरून सन्मानाने निवृत्त झालेले आहेत. मुंबई येथील महात्मा फुले कॉर्पोरेशनमध्ये महाव्यवस्थापक DGM म्हणून त्याची उल्लेखनीय कार्य राहिली आहे. विजन 2005 या पुस्तकाचे लेखक म्हणूनही आपण आपले विचार समाजापुढे समाजापर्यंत मांडले आहेत. बौद्ध धम्म व धारणेच्या क्षेत्रात त्यांनी 3 आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले आहे. आनापान, विपश्यना आणि मेत्ता भावना ध्यानाचे नियमित साधक आहेत. धम्मपदामध्ये गाथांचे ते दररोज चिंतन करतात. तसेच युनायटेड नेशनच्या विविध सत्रांमध्ये सहभाग घेत त्यांनी जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अशा आदरणीय रमेश कटके सरांचा सन्मान मंचावरील उपस्थितांचं. यानंतर सम्राट अशोक धम्मप्रचार पुरस्कार प्रदान करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय मदन देवीदास गायकवाड सरांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मदन देवीदास गायकवाड सरांचं. सर अध्यक्ष युवा व विद्यार्थी बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे आहेत. 14 एप्रिल अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीचे आयोजन, अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन, बुद्ध जयंती निमित्त रॅलीचे आयोजन, विविध स्पर्धा परीक्षाचे आयोजन, जिल्हास्तरीय संविधान परीक्षा, जिल्हास्तरीय चित्रकले परीक्षा, जिल्हास्तरीय वेशभूषा परीक्षा, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा सरांनी आयोजित केल्या आहे. दरवर्षी आंबेडकरी कला महोत्सवाचे आयोजन सर करतायत, ज्यामध्ये अमरावती व अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग नेहमी असतो. त्यासोबत दरवर्षी 12 तास अभ्यास अभियान, ज्यामध्ये अमरावती अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थी सहभाग घेतात. सर्वात महत्त्वाचे वर्ष 2000 पासून सम्राट अशोक यांची प्रतिमा भेट करत आहे. संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती यांच्या वतीने आदरणीय मंच आणि मंचावरील मान्यवर मंडळी सरांचा सन्मान सत्कार करतायत आणि आदरणीय सर आमचा सन्मान अतिशय प्रामाणिकपणे स्वीकारत आहेत, त्याबद्दल सरांचे देखील धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो आयुष्यमान सुनील किसनराव सदाशिव सरांना. सुनील किसनराव सदाशिव सरांना मी पुढील पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्याकरिता आमंत्रित करत आहे. आदरणीय सुनील सदाशिव, बुद्धराज भूमी काकडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. कार्य बुद्ध विहार निर्मिती. बोंडे गुरुजींना त्यांच्या शेतात दिलेल्या जागेवर अंदाजे 2.5 कोटी रुपयांचं बांधकाम सरांच्या माध्यमातून होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अशाच दानदात्यांची समाजाला गरज आहे. त्यानंतर लोकवर्गणीतून दीक्षाभूमीच्या धर्तीवर विश्वशांती बुद्ध विहार काकडा पूर्णत्वास येत आहे. 3 ठिकाणी ग्रंथवाचन सर करतायत. कुष्टा, बळेगाव, काकडा आणि समाज कार्यात अग्रेसर असलेले बहुआयामी नेतृत्व व्यक्तिमत्व आदरणीय सुनील किसनराव सदाशिव सर आमचा सन्मान स्वीकारत आहेत आणि आदरणीय मंचावरील सन्माननीय मंडळी सरांचा सम्राट अशोकाची प्रतिमा देत पुष्पगुच्छ दे. कारण सरांचं कार्य आपण सगळ्यांना प्रेरणा देणारं कार्य आहे, ऊर्जा देणारं कार्य आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला समाज कार्य करण्याची सम्राट अशोक धम्मप्रचार पुरस्कार प्रदान केला जात आहे. आदरणीय निरंजन शेंडे राहणार माहुली जहागीर यांना मी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करतो. निरंजन सर ग्रामीण भागातील असले तरी त्यांचा धम्माच्या कार्यामध्ये मोलाचा वाटा आहे. ते गावातील विहारासोबतच इतर खेडेगावाच्या विहारामध्ये जाऊन देखील तिथे संडे मिशनच्या द्वारे धम्मप्रचार करतात. ही धम्म चळवळ राबवण्यात कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा देखील आर्थिक मोबदला सर कोणाकडून घेत नाही. स्वखर्चाने धम्माचं कार्य, स्वखर्चाने संघाचं कार्य, स्वखर्चाने बौद्ध समाजाचा प्रचार करण्याचं कार्य आदरणीय सर करतात. जोरदार टाळ्याने स्वागत करा आदरणीय निरंजन शेंडे सरांचं. सरांचा सन्मान आदरणीय मंचावरील मंडळी करतायत. आदरणीय रवींद्र मुंद्रे सर, आदरणीय
दिलीप मसाने सर, आदरणीय अशोकजी मेश्राम सर, आदरणीय अशोकरावजी गडलिंग सर, सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे. आपण सगळेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहात. या सोहळ्यामध्ये सरांचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे. मंचावर यायचं आहे. आदरणीय कटके सर, त्यांना सम्राट अशोकांची प्रतिमा भेट करायची राहिली आहे. जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा आदरणीय रमेश कटके सरांचं पुन्हा मंचावर स्वागत करूया. आदरणीय सम्राट अशोकांची प्रतिमा भेट देण्यात येत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करा मॅडम यांना. मीनाक्षी मॅडम या मंचावर येतील, आमचा सत्कार स्वीकारतील, आमचा सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. मीनाक्षी मॅडमचा परिचय द्यायचा झाला तर सौ मीनाक्षी मनवरे मॅडम उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असून MA डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार तसेच BEd हे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. सन 2012 पासून अमरावती जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यामध्ये बाल धम्म वर्ग निरंतर चालवत आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम त्या पूर्णपणे स्वयंपूर्तीने आणि स्वखर्चाने राबवत आहेत. बौद्ध संस्कृतीचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, मुलांमध्ये नैतिक मूल्य आणि ज्ञानाची बीजे रुजावी यासाठी त्या दरवर्षी उन्हाळी शिबिराचं आयोजन देखील करतात. नाटक, गाणी आणि विविध सर्जनशील माध्यमांमध्ये त्या मुलांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे ज्ञान देतात. याशिवाय त्या आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आणि समाज सेवेच्या कार्यात अखंड झटणाऱ्या आदरणीय मीनाक्षी मनवरे मॅडमचा सन्माननीय मंच आणि मंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, सम्राट अशोकाची आदरणीय आयुष्मान दिनकर दमडूजी तुर्काणे सर, MA इतिहास मध्ये यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तुर्काणे सर मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुर्काणे सरांचा जर परिचय द्यायचा झाला तर बौद्ध साहित्याचे अभ्यासक आहेत, धम्मप्रचारक आणि व्याख्याते. सामाजिक व धार्मिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग सरांचा निरंतर असतो. वर्तमानपत्रांमधून प्रासंगिक लेख व कविता सरांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी नागपूर तर्फे प्रथम भीमस्फूर्ती पुरस्कार 1981 मध्ये सरांना प्रदान करण्यात आला आहे. तर एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. बुद्ध व डॉक्टर आंबेडकर थॉट्स रिसर्च सेंटर एनाडा वर्धा तर्फे धम्म गौरव पुरस्काराने देखील सरांना सन्मानित करण्यात आले. दी अशोका बुद्धिस्ट फाउंडेशन अमरावती तर्फे धम्मरत्न पुरस्काराने देखील सरांना सन्मानित करण्यात आले. ऑल इंडिया ऍक्शन कमिटी फॉर मंचावरील उपस्थित मंडळी, आयोजक मंडळी, आदरणीय मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती सरांचा. यानंतर मी या ठिकाणी अशा व्यक्तिमत्वाला आमंत्रित करतो आहे की या कार्यक्रमासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर प्राध्यापक रवींद्र मुंद्रे सर यांना देखील सन्मान आणि सत्कार यांचा मंचाकडून आयोजकांकडून केला जाणार आहे. सर ऑलरेडी मंचावर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करा. सरांचा परिचय इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच बऱ्यापैकी आहे, पण थोडासा त्यांचा परिचय मी देऊ इच्छितो. सर PhD विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून अनेक संशोधक सरांनी घडवले आहेत. राधादेवी गोयंका महाविद्यालय अकोला येथे इतिहास विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट HOD म्हणून सर कार्यरत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून आंबेडकरी समाजाचे तसेच अमरावती जिल्ह्याचे, अमरावती विभागाचे, अमरावती विद्यापीठाचे सर प्रतिनिधित्व करतात. फॉरेन विद्यापीठातही सरांची व्याख्याने आणि सक्रिय संत मिशन विहारचे मार्गदर्शक आहेत सर. 12 तास अभ्यास सारखे प्रेरणादायी उपक्रम कडे वळूया. या सत्काराचं स्वरूप आहे. या ठिकाणी पुढील सत्काराकडे आपण वळूया. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. एक अतिशय सुंदर एक धम्मनायिका आपल्या समोर सादर होणार आहे, ज्यामध्ये इतिहासापासून तर आजतागायत ज्या नायिका झाल्या आहेत, खऱ्या नायिका झाल्या आहेत, त्यांचं प्रदर्शन आदरणीय रत्नाकर शिरसाट सरांच्या मार्गदर्शनात दिग्दर्शनात या ठिकाणी होणार आहे. तेव्हा 2 शेवटचे आपले सत्कार राहिले आहेत. तेव्हा मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय आयुष्यमान अशोक चंपतराव मेश्राम सरांना. सर आयोजक मंडळीमध्ये देखील आहेत. पुणे येथे नुकताच स्वाभिमानी श्रमिक
पत्रकार संघ व दैनिक वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजरत्न पुरस्कार 2025 या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। त्यात आयुष्मान अशोक चंपतराव मेश्राम कार्यक्षेत्र आध्यात्मिक व धार्मिक अमरावती यांना समाज हितासाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याबद्दल दैनिक चालू वार्ता समाज रत्न पुरस्कार 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांचा देखील सत्कार संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती यांच्या वतीने मंचावर होणार आहे। मी सरांना विनंती करतो कृपया आमचा सत्कार सरांनी स्वीकारायचा आहे, कारण त्यांच्या कार्याची घेतलेली पुणे येथे दखल हे खूप मोलाची आहे आणि अमरावतीतील आपण सगळ्यांसाठी अमरावती वासियांसाठी एक गौरवाची बाब आहे, एक सन्मानाची बाब आहे की एक अमरावतीचा नागरिक, एक अमरावतीचा सुपुत्र अमरावती आणि पुण्यासारख्या ठिकाणी मध्ये जाऊन देखील पुरस्कार पटकावत आहेत। सरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी आयोजक मंडळी मंचावरील उपस्थित मंडळीतर्फे होत आहे आणि यानंतर शेवटचा सत्कार प्रदान होत आहे। मित्र हो मंडळी, यश हे कधी सहज मिळत नसतं। यश हे कधी सहज मिळत नसतं, त्यामागे असते वर्षानुवर्षाची मेहनत, संघर्ष, समर्पण। PhD प्राप्त करून केवळ स्वतःच नव्हे तर आपल्या संपूर्ण समाजाचं नाव उंचावलं आहे। मी विचारपीठावर आमंत्रित करतो सन्माननीय डॉक्टर रुपाली अशोक मेश्राम। या काही कारणास्तव या सभागृहामध्ये उपस्थित होऊ शकल्या नाहीत, पण त्यांच्या वतीनं हा पुरस्कार, हा आमचा सन्मान स्वीकारण्याकरिता आहेत का? अच्छा, नाही ना। त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय आयुष्मती प्रीती मेश्राम यांना, ज्या रुपाली मॅडमच्या काकू आहेत। मी सन्मानाने यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि रुपाली मॅडमचा सन्मान आणि सत्कार स्वीकारायचा आहे। रुपाली मेश्राम मॅडम यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात वेगाने विकसित होत असलेल्या मशीन लर्निंग या विषयामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी रुपाली मेश्राम यांचं त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान आणि सत्कार स्वीकारतायत त्यांच्या काकू प्रीती मेश्राम मॅडम। त्यांचा देखील सम्राट अशोकाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे। त्यानंतर दंभनायिका तयार राहतील करण्याचा मानस या ठिकाणी आमच्या आयोजक मंडळींनी दाखवला आहे। मी प्रियदर्शनीला विनंती करतो कृपया तिने मंचावर यायचं आहे आणि आयोजक मंडळींनी अतिशय सन्मानाने तिचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे, पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो। स्वागत सत्कार या धन्यवाद प्रियदर्शनी। असाच आमचा कार्यक्रम रंगीत करत राहा। तरली आदरणीय प्राध्यापक सुशील दत्त पाकडे सरांना देखील सन्मानाने या ठिकाणी प्राचारण करतो, आमंत्रित करतो आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे। आणि रमाईची भूमिका ज्यांनी साकारली अशा आदरणीय गडलिंग मॅडम यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी कृपया या मंचावर यायचं आहे। त्यांचा सन्मान आदरणीय मंडळी, मान्यवर मंडळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान करतील, स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। दिलीप मसाने सरांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं धम्मदान देखील यांच्या पुढील कार्यक्रमासाठी, पुढील भविष्यासाठी शुभेच्छा म्हणून जोरदार टाळ्यांनी स्वागत करा गडलिंग मॅडम। आदरणीय गडलिंग मॅडम, असाच आमचा प्रोग्राम बहारदार करत राहा आपल्या नाट्य प्रदर्शनातून। आदरणीय सुयोग सहस्त्रबुद्धे सर ज्यांनी आज या कार्यक्रमामध्ये सम्राट अशोकाची भूमिका साकारली आहे आणि नुसतं साकारली नाहीये मित्रांनो, तर ती हुबेहूब त्यांनी त्या सम्राट अशोकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्यांचा सन्मान आपल्याकडून करणं शक्य नाही, पण आपण त्यांचा एक छोटीशी कौतुकाची बाब आयोजकांच्या वतीने एक छोटासा सन्मान सत्कार
करण्याचा मानस त्यांनी धाडस दाखवला आहे. तेव्हा संडे मिशन विहार अमरावती तसेच बुद्ध जयंती उत्सव समिती अमरावती यांच्या आयोजकांतर्फे आणि मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांतर्फे आदरणीय सुयोग सहस्त्रबुद्धे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सम्राट अशोकांचं. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यामागे फक्त आयोजकांचं कार्य नसतं, आयोजकांचं श्रेय नसतं, तर श्रेय असतं संस्थांचं. अशा मोलाचं आपल्या या उपक्रमाला मोलाचं योगदान सहकार्य दिलं आहे. त्या सर्वांच्या ऋणातून कृतज्ञतेचा एक छोटासा भाव व्यक्त करण्यासाठी आपण त्यांच्या प्रतिनिधींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. तर सर्वप्रथम हा प्रोग्राम हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वप्रथम जे सहकार्य केलं आहे तेव्हा त्यांच्यापैकी मी सर्वप्रथम आमंत्रित करतो बौद्ध धम्म प्रचार समिती भीम टेकडी अमरावती तर्फे आदरणीय आयुष्मान भारतजी शहारे सर आणि गोपाल इंगडे सरांना. गोपाल इंगडे सर किंवा भारतजी शहारे सर उपस्थित असतील आणि कदाचित ते उपस्थित नसतील, पण बौद्ध धम्म प्रचार समितीच्या मंडळीमधील कोणी जर इतर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना सन्मानाची विनंती आहे. कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. यांनी देखील खूप मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी दिलं आहे. त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी आयुष्मान सुरेशजी मोहोळ सरांना मंचावर आमंत्रित करतो. सुरेशजी मोहोळ सर कृपया मंचावर येतील आणि आमचा सत्कार आणि आदर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सुरेश मोहोळ सर, करुणा बुद्ध विहार माहुली जहागीर मित्रांनो, मंडळींनो, आपण सगळ्यांना उच्च देऊन स्वागत होईल. यानंतर मी पुढील सतधम्म बुद्ध विहार मार्डी रोड अमरावती यांच्यातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर आमंत्रित करतो. कृपया त्यांनी आमच्या विनंतीला मान द्यावा आणि या ठिकाणी मंचावर यावं, आपला संबोधन करत असतात. तसेच आजच्या या सम्राट अशोक जयंतीच्या समारोहामध्ये वर्ष 3ऱ्या या समारोहामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या संपूर्ण मंडळाचा, त्यांच्या संपूर्ण बुद्ध विहाराचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे. ते पाठीमागे सतधम्म बुद्ध विहार मार्डी रोड याचा हा सन्मान आहे. तर यांचा सन्मान हा प्रातिनिधिक स्वरूपात करुणा मॅडम स्वीकारतायत. कारण प्रत्येकाला नावानिशी बोलवणं नाव बोधिसत्व बुद्ध विहार राहुल नगर यांचा देखील अगदी मोलाचा वाटा आहे. त्यांच्यापैकी मी आदरणीय ॲडव्होकेट संतोष ढोके सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. संतोष ढोके सर हे नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात, मार्गदर्शन करतात. आर्थिक पाठबळ देण्यापासून तर मार्गदर्शन करण्यापर्यंत सरांचा मोलाचा वाटा आहे. मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत राहते. सरांचा देखील सन्मान सत्कार मंचावरील उपस्थित मंडळी अतिशय सन्मानानं करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आणि यानंतर ज्या परीक्षेचं आयोजन या बुद्ध विहाराला देखील मी, या मंडळाला देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रातिनिधिक स्वरूपात माहुरे सर या ठिकाणी आमंत्रित होतील, मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंडळी, आमचं इंटेन्शन नसतं, आमचा मानस नसतो, पण अनावधानानं काही ना काही कमी राहते, काही ना काही चुका आमच्या हातून घडतात. तेव्हा जर कदाचित कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाचं नाव इथे घेण्यात नसेल आलं किंवा कोणाला सन्मान, डॉक्टर गोवर्धन सरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे. कारण त्यांचा सन्मान हा त्यांच्या भविष्यामधील कार्यासाठी प्रेरणा ठरेल. म्हणून मी आदरणीय मंच सरांना विनंती करतो की मेमेंटो देऊन, सन्मान चिन्ह देऊन, आदरणीय शॉल देऊन, पुष्पगुच्छ देऊन, सम्राट अशोकांचं पुस्तक देऊन आदरणीय गोवर्धन सरांचा सन्मान की या सादरीकरणासाठी एक व्यक्ती असा आहे की ज्याने महिन्यांपासून या सगळ्या कलाकारांवर मेहनत घेतलेली आहे. आणि
यांची मेहनत आपण आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये जो काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला त्याचं दिग्दर्शन मंडळी महात्मा ज्योतिराव फुले या एकपात्री नाट्य प्रयोगाचं दिग्दर्शन देखील सरांनी केलेलं आहे. आताच आपल्या समोर सादर झालेली रमाई देखील त्याचं देखील दिग्दर्शन सरांनी केलेलं आहे. आणि याच केला आहे आदरणीय मुंद्रे सर, अशोक मेश्राम सर, दिलीप मसाने सर सरांचा सन्मान सत्कार करताय. सम्राट अशोकांची प्रतिमा, मेमेंटो, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सम्राट अशोकाच्या जीवनावरील पुस्तक देऊन सरांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी सरांचं स्वागत करा आणि सज्ज व्हा मित्रांनो तो क्षण बघायला. उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन करत आहे ते आयुष्यमान पवन और डोंगरे यांचा सत्कार आयोजन मंडळ करीत आहे. तरी त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. स्वागतम सुस्वागतम. प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या 2330व्या जयंती उत्सव निमित्त आपल्या समोर सादर करीत आहोत धम्मनायिका महानायिका. सादर करते संडे मिशन विहार, अर्जुन नगर, अमरावती. दिग्दर्शक रत्नाकर सिरसाट. ध्वनी संयोजन आणि ध्वनी मुद्रण साधना गडली. पार्श्वभूमी माधुरी नागदेव, रंजना गोवर्धन, अनिता मसाने. साधना गडली, कल्पना घोडेस्वार, डॉक्टर कमलाकर गोवर्धन. पात्र परिचय महामाया अनिता मसाने, यशोधरा, कल्पना घोडेस्वार, सुजाता, कविता मेश्राम, संघविद्या, आशा प्रधान, जिजाऊ, संगीता मेश्राम, झलकारी, समीक्षा मुंडाईकर, अहिल्याबाई होळकर, संजीवनी रायबोले, सावित्रीबाई, प्रतिज्ञा बोरकर, फातिमा, निर्मला नागदेव, मुक्ता साळवे, अमिता रामटेके. कोणीय प्रांताचे राजकन्या, शाक्य गणाचे अधिपती राजे शुद्धोधन हे माझे स्वामी. काय मी इतकी आनंदी का असे? आज मी माहेरी चालला. सुमेधबोधीचे स्वप्न आणि अशीच मुलीचे भाग्य खरे ठरणार. माझा पुत्र संसारात रंगला तर विश्वसम्राट होईल आणि संन्याशी झाला तर दुःखमुक्तीचा मार्ग जाणार. थांबा थांबा थांबा, लुंबिनी म्हणणार. बघा वेली आनंदाने खेळत बागत आला. प्रजापती ए प्रजापती, बघ माझं स्वप्न सिद्ध करणारा माझं बाळ सिद्धार्थ किती गोड. इवले इवले कान, इवले इवले डोळे, इवले इवले हात, इवले इवले हाताने म्हणायचे तथास्तु. यशो
जर मला पुत्र झाला तर मी वृक्ष देवतेला सुवर्ण पात्रात खीर दान करणार. दासी बनण्याच्या सांगण्यावरून मी इथे आले. पाहतो तर काय, पोट पाठीला टेकलेलं, डोळे खोबणीत गेलेले, हातापायाच्या काड्या झालेल्या अस्थिपंजर रूपात मला महान योगी पुरुष दिसला. मी त्यालाच खीर दिली. मी ओळखले, तथागत सिद्धार्थ होते ते. खीर प्राशन केल्यानंतर तथागताच्या डोळ्यातील तेजपुंज मी पाहिले. जेव्हा जेव्हा भगवान गौतम बुद्धांच्या प्रथम खीर प्राशनाचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा माझ्याच सुजाता या नावाचा उल्लेख होत राहील. तथागत वदले ते समाधानी होऊन सुजाताची खीर मला गेली दिशा दावून. सुजाताची खीर मला गेली दिशा दावून. तथागत वदले ते समाधानी होऊन सुजाताची खीर मला गेली दिशा दावून. सुजाताची खीर मला गेली दिशा. पानाती पाता वीरमणी, पानाती पाता वीरमणी, शिखापद समाधियामि. अदिनदाना वीरमणि सिक्खपदं समाधियामि. कामेषु विचाचर वीरमणि, शिखापदं समाधियामि. मी संघमित्रा, सम्राट अशोक आणि महाराणी देवीची कन्या. महेंद्र माझा भाऊ. लवकरच मी धम्मदीक्षा घेणार आणि लंकादीपातील राणीला धम्मदीक्षित करणार. अरे हो, राहूनच गेले सांगायचे. ही तथागतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या बोधी वृक्षाची डहाळी. ही डहाळी मी सिंहलदीपात घेऊन जाणार आणि डहाळीचे संगोपन करीत धम्मप्रचार करणार. संपूर्ण सिंहलदीप, लंकादीप धम्ममय करणार. बुद्धाचा मार्ग दाखविणार, बुद्धाचे विचार पेरणार. संपूर्ण दीप बुद्ध धम्म संघाने तेजमय करणार.
झांसी की सेवा करूंगी, नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान, नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक। मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी। मी अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांची सून. माझे पती खंडेराव होळकर 1754च्या लढाईत धारातीर्थ पडले. माझे अवसानच कळाले, पण माझ्या सासऱ्यांनी मला धीर दिला. त्या काळात माझे सासरे मल्हारराव होळकर यांनी मला सती जाण्यास विरोध केला. पुढे सासरेही मृत्यू पावले. पुढे प्रांताची, युद्धाची सगळी जबाबदारी मी सांभाळली. उस्मान शेखची बहीण. मेरा सौभाग्य है की ह्या हालतमध्ये मेरे घर में ज्योतिबा आणि सावित्रीबाई राहिल्या. मैं सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्यासोबत राहून बहुजन मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करू शकले. मला अभिमान वाटतो की इतिहासात आधुनिक भारतात मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका म्हणून माझा उल्लेख झालेला आहे. भीमा, भीमा, फक्त पुस्तकात जीव आहे तुझा. ऐकतोस ना, तुझ्या वडिलांनी माझ्या भीमाई या नावावरून तुझं भीमा हे नाव ठेवलं. संकटाचे पहाड तुडविणारा भीमा, सर्वांशी समानतेने वागणारा भीमा, या युगाचा युगंधर होणार माझा भीमा. पण मी असेल का तेव्हा? मी असेल नसेल, पण माझं नाव प्रत्येक कंठातून येईल भीमा. लोक म्हणतील जय भीम, म्हणजेच माझंही नाव आलेच की त्यात. ए भीमा, भीमराव रामजी आंबेडकर तुझी आई झाले, कृतार्थ झाले.
कमाई आहे कधी माई आहे कधी माई. साष्टांग नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो, चिंता नसावी. मला अमेरिकेला शिक्षण घेण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजे. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट चालू होताच तुझ्या डोळ्यातील आसू मी पाहिली आणि मलाही थोडे गरगरून आले होते. पण रमा, ही विरह दुःख आपल्याला मोठे करणारी आहे. जी दुःखे आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आपण आभार मानायचे असते. रमा, अशा दुःखांनी दुःखी व्हायचे नसते. रमा, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन, तिथल्या गुलामीची कबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही, यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी. रमा, रमा, दुःखातून वाट काढायची आहे. इथल्या जंगलाच्या तुलनेत मला आपल्याकडे जेवण आठवते तेव्हा मी हैराण होतो. इथे माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. या गोष्टीने मला उत्साहाने भरून दिले. येथे अस्पृश्यता नाही, जाती वर्ण नाही. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे, मन भरधाव सुटत आहे असे मला वाटते. रमा, खूप घ्यायचे आहे, खूप काम आहे. ज्ञानाचे सागरच्या सागर उपसायचे आहे आणि स्वतःच रिचवायचे आहे. रमा, रमा, स्वतःला जग आणि या वेगळ्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. रमा, यशवंताला जग, त्याची प्रकृती बरी नसते, काळजी वाटते, सांभाळ त्याला. बाकी पुढच्या पत्रात लिहिली तुझा भीमराव आंबेडकर, 20 जुलै 1913, अमेरिका. भीमयुगाचा नेता, भीमयुगाचा नेता, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. मी वादळवा, मी वादळवा. साहेबांची चरणी रमाचा शिरसाष्टांग दंडवत. आपले पत्र आले, वाचून खूप आनंद झाला. साहेब, आमची काळजी करू नका, आम्ही सारे खुशाल आहोत. मी सांभाळते सगळं. आपले पत्र पोळवाड्यातील शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वाचले. सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही. माझे आपल्याशी लग्न झाले त्याचा मला खूप गौरव वाटतो. आपण खूप शिकावे हीच माझी इच्छा आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहील. काय वाटेल ते कष्ट करेल, मागे हटणार नाही याची आपण खात्री बाळगावी. आम्ही सर्व खुशाल आहोत असे समजा. आपण जेवण वेळच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. यशवंताला आपले पत्र वाचून दाखवले. तो म्हणतोय, बाबा कधी येणार? पत्र वाचून खुशाली कळवावी. थांबते. आपली पत्नी समोर. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली. रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली.
मागणे गाजविली मूलभूत हक्कांची सदनी कैफियत मांडियली बहिष्कृतांचे दुःख जगाच्या वेशीवर ठेविले इतिहासाचे पान सुवरली रंग उडते भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवरली रंग उडते शांती पथावर रथ क्रांतीचा हाकिक पुढती नेला शांती पथावर रथ क्रांतीचा हाकिक पुढती नेला इतिहासाचे पान सुवरली रंग उडते भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवरली रंग उडते अर्थव्यवस्था या देशाची सुस्थिर भक्कम भारित्र्याच्या रेषेखालील जनतावर स्वप्न रोजिरे भारत भूचे लोचनात रेखियले इतिहासाचे पान सुवरली रंग उडते भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पान सुवरली रंग उडते इतिहासाचे पान सुवरली रंग उडते जोरदार टाळ्यांनी स्वागत करा धम्म नायकांचं. त्या परीक्षेचा निकाल आता आपण जाहीर करणार आहोत. सुरुवातीला अ गटापासून सुरुवात करणार आहोत. अ गटामध्ये प्रथम क्रमांक वेदिका सतीश इंगळे या मुलीला मिळाला आहे. तिला 100 पैकी 93 गुण मिळालेले आहेत. वेदिका सतीश इंगळे.
तिचा पहिला क्रमांक आलेला आहे वेदिका सतीश उगे. आर्यन रावसाहेब इंगळे. आर्यन रावसाहेब इंगळे. तिसरा क्रमांक आहे श्रेयस सिद्धार्थ मनोहर. श्रेयस सिद्धार्थ मनोहर यांनी स्टेजवर यावं. डीजे आशिष SK. गटामध्ये बघ आलेले आहे भारत अशोक बनसोड. दुसरा क्रमांक आहे राजेश बळीरामजी रामटेके. राजेश बळीराम 100 पैकी 89 गुण मिळालेले आहेत. त्यांनी या ठिकाणी आपला पुरस्कार घेण्याकरता मंचावर उपस्थित व्हावं. इतर आहे पहिला क्रमांक 2 जणांना आलेला आहे. दोघांनाही 92 गुण मिळालेले आहेत. त्यामध्ये ज्या मुलाला 92 गुण मिळालेले आहेत त्याचा पहिला क्रमांक आलेला आहे. त्यानं आपलं बक्षीस स्वीकारावं. नरेंद्र प्रल्हादराव वानखडे. आणि पहिला क्रमांक आलेला आहे बाळराज बनसोड. पंचशिला बाळराज बनसोड यांनाही 92 गुण मिळालेले आहेत आणि त्यांचाही पहिला नंबर आलेला आहे. पहिला क्रमांक आलेला आहे. आणि हे सर्व पुरस्कार आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर रवींद्रजी मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या नारायणरावजी मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी परीक्षा आयोजन समितीतर्फे खूप खूप अभिनंदन. त्यांचे खूप खूप आभार आणि असेच सहकार्य ते नेहमीच आपल्याला देत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. मानत असतो आयोजकांपैकी, पण तरीही आपण सगळेजण उपस्थित झाला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजपूत सर, आदरणीय महेंद्रजी शेगावकर सर, आदरणीय शिंदे साहेब, PI साहेब यांचं देखील मी मनपूर्वक आयोजकांतर्फे आभार व्यक्त करतो. तसेच आपण सगळी मंडळी इथे वेळातला वेळ काढून उपस्थित झालात. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांतर्फे संडे मिशन बुद्ध विहार तसेच बुद्ध जयंती उत्सव समितीतर्फे आपले देखील अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सम्राट अशोकांची भूमिका निभावणारे आमचे आदरणीय सुयोग सहस्त्र बुद्धे नागपूरवरून इथे उपस्थित झाले, त्यांचे देखील आयोजकाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यासोबतच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी कार्यक्रमाला सहभाग दिला, सहकार्य केले, त्या सगळ्यांचे अगदी प्रातिनिधिक स्वरूपात आयोजकाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. आणि अध्यक्षांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम इथे यशस्वीरित्या संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.